स्त्रीला कुठेतरी सपोर्ट केला. स्पेसिफिक बाउल आहे त्याला, की फ्रिक्वेन्सीचं व्हॅल्यू लगेच तुम्हाला तिथे काहीतरी जाणवतं. अच्छा, डॉक्टरांना सुद्धा साऊंड हिलिंग सेशन दिलं. बिफोर पेशंट डॉक्टर बोलतात की तुम्ही आम्हाला द्या. इट्स लाईक स्मॉल ऍट पिट्युटरी ग्लँड तिथे. ओके, तर त्यांना असं डॉक्टर बोलले की हा जरा अशांत आहे, कॅन यू जस्ट असं करता का की यांना साऊंड हिलिंग सेशन, शांत सिम्पल. सो आम्ही त्याला साऊंड देतो, साऊंड हिलिंग सेशन देण्यात आलं. तर बेस्ट म्हणजे हा तर सगळ्या साऊंड हिलिंग सेशन मध्ये येतो. झोपतात लोक. नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट वृषाली एकमेव पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लाईट्स कॅमेरा ऍक्शन प्रोडक्शन हाऊस, निर्मित आणि प्रस्तुत जागर स्त्री शक्तीचा. तर आतापर्यंत आपण एवढे एपिसोड्स केले. जागर स्त्री शक्तीमध्ये आपण खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना बोलवून त्यांची जर्नी इथे आपण सांगितलेली आहे, त्यांचा प्रवास जाणून घेतलेला आहे. तसंच आजच्या ज्या पाहुण्या आहेत त्या केतकी मडवी, त्या एक हिलिंग एक इन्स्ट्रक्टर आहेत, त्या एक ढोलवादक आहेत, त्या इंजिनियर आहेत. तर त्यांचा हा जो काही प्रवास आहे तो आपण त्यांच्याच कडून आपण जाणून घेऊया. तर त्यांचं आपण स्वागत करूया. केतकी, खूप स्वागत आहे आणि खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आपण आज अशा बोलू शकणार आहोत, गप्पा मारू शकणार आहोत. तर तुझं स्वागत करतो आम्ही जागर स्त्री शक्तीमध्ये. तर पहिलाच जसं आम्ही सगळ्यांना विचारतो की कसं वाटतं इथे येऊन? खूप भारी, खूप अतिशय खूप दिवसानंतर मी वृषाली एकमेवेला भेटतेय. आम्ही सोबत ढोलवादक इथे आमची जर्नी सुरू झालेली. 2017-18ची ती गोष्ट, तेव्हापासून आमची एक जर्नी सुरू झाली. ती एक महिला वादक ग्रुपमधून यायची आणि मी एका मिक्स वादक ग्रुपमधून यायचे. सो जेव्हा ती आम्हाला जॉईन झाली तेव्हा फार वेगळी एनर्जी होती. सो असं एक ढोल आम्हाला एका ढोल वादकमुळे आम्ही कनेक्ट झालोय असं म्हणता येईल. सो आपण डायरेक्ट आपल्या मुद्द्यांनाच हात घालूया की एक इंजिनियर असून ढोल वादनाकडे कसा तुझा कल होता? साऊंड हा असा आहे किंवा आवाज किंवा आपण व्यक्त, आजकाल तुम्ही असं बघता आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की जिथे तुम्ही प्राण्यांचा आवाज आहे, पक्ष्यांचा आवाज ऐकता, पण एक ताल जरी चुकला ना, तुमच्या भांड्यांचा आवाज होतो, तो जरी चुकला ना तरी तुमच्या कानाला तो अक्षर कर्कश वाटतो. पण ढोल असं होतं ना की त्याचा एक ठोका आणि अंगावरती काटा आल्यासारखं होतं. सो दॅट मेक्स मी फॅन्टसाइज अबाउट इट की मला ते वादन शिकायचं आहे. आणि ते असं झालेलं, मी तिथे राहायचे त्याच्या एक्झॅक्ट शेजारी ते ढोलवादनाची प्रॅक्टिस व्हायची. सो दॅट्स वाय मला असं व्हायचं मला हे शिकायचं आहे असं, म्हणून मला तो ढोल वादन असं करायचं. मग ते लक्ष्मी रोडचे आपले पथक आणि मग कसं करणार, त्याच्या व्यतिरिक्त आणखी खूप साऱ्या गोष्टी अशा होत्या की ज्यांनी मला त्याच्याकडे प्रवृत्त केलं की नाही मला ढोल वादन शिकायला पाहिजे. पण इथे आपण थोडं तुझ्या बालपणाकडे बोलत की अमरावती मधलं तुझं सगळं बालपण आहे आणि नंतर तो पुण्यात शिक्षण म्हणा किंवा जॉबसाठी तू इकडे शिफ्ट झाली. तर बालपण कसं होतं अमरावती मधलं? बालपण खूप एक्साइटिंग. मी ऍथलेटिक पर्सनॅलिटी, म्हणजे मी लहानपणापासून स्पोर्ट्स या गोष्टीत सर्वात जास्त आणि अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये सर्वात जास्त होते. तर त्याच्यात असं होतं ना की योगा, ऍथलेटिक्स, फुटबॉल, क्रिकेट, म्हणजे मी अतिशय जास्त अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्त आणि अभ्यासात थोडंफार कमी असं असायला. आय वॉज ओके विथ बोथ द थिंग्स, आय बॅलन्स बोथ द थिंग्स असं होतं. दॅट्स वाय बालपणामध्ये 10th माझं अमरावतीपर्यंत झालं. मग मी डिप्लोमा केला, देन मी इंजिनिअरिंगला पुण्यात आलेले MIT कोथरूडमध्ये. तो असं करून झालं. पण हेच पुणे आपलं शिक्षणाचं माहेरघर, त्याच्यामुळे अगेन पुण्यातच आले. सो अमरावतीचं वातावरण अतिशय
काय म्हणतो उष्ण म्हणू शकतो आपण तिकडे, आणि पुण्यातला अगदीच थंड. त्या वातावरणाची कसं जुळवून घेतलं? माझ्या बोलण्यावरून तुम्हाला जाणवतच असेल मी अतिशय माझी लँग्वेज विदर्भातली नाही, पुणेरी प्रभाव मला इथेच दिसत असेल तुम्हाला सगळ्यांना. पण गोष्ट अशी झाली की उष्ण ठीक आहे, पण तिथलं वातावरण पण खूप शांत आहे. असं तिथली उष्ण वातावरण असून सुद्धा आम्हाला पाणी वगैरे याचं काही एवढं कधी भास नाही झालं. पण अमरावतीमध्ये जेव्हा कधी तुम्ही आलात मी सगळ्यांना वेलकम करेन की अक्षरशः अमरावतीमध्ये या. खूप शांत सरळ आणि साधी लोक आहेत खूप, आणि तुम्हाला वाटेल जेवायला सगळं शांत. ठीक आहे आमच्याकडे तिखट खातात, पण तुमच्यासाठी म्हणजे पुणेकरांसाठी म्हणून आपण ते साधं करू शकतो. उच्च लेवलचं तिखट खातात, उच्च लेवलचं तिखट खातात आणि ते उच्च दर्जाची प्रमाण भाषा बोलली जाते. ते अफेक्ट करतो कुठे ना कुठे, तो अमरावती बाणा येतो माझ्यात पण कधी. पण विदर्भी जी तुमची भाषा आहे ती खरंच खूप गोड लँग्वेज आहे. तर ती कधी म्हणजे जेव्हा तू सुरुवातीला इकडे पुण्यात आली तर ती कधी तुझ्या पुण्याच्या भाषेमध्ये कधी असं झालं नाही का? झालेलं आधी स्टार्टिंगला 2012-13 मध्ये झालेलं की कसं बोलायचं काय, पण हे मी मुद्दाम असे शिकले नाहीये. आजूबाजूचं वातावरण म्हणजे मी पुण्याला महत्व देईलच इथे माझ्या भाषेशी किंवा बोलण्याशी. द वे आय एम टॉकिंग ऑल्सो मी पूर्ण क्रेडिट पुण्याला देईल, कारण माझे आजूबाजूचे जितके पण फ्रेंड सर्कल होते आणि बाकीचे लोक होते ते तसे बोलायचे. मी डेलिब्रेटली ते ऑटोमॅटिक प्रभाव पडतो, प्रभावच पडतो, शेवटी पुणेकरांचा प्रभाव. पण मग जसं तू म्हणालीस की अमरावतीत खूप तिखट जेवणाची सवय आणि पुण्यात थोडं नाही म्हणलं तरी थोडं कमी मीडियम लेवलचं जेवण. तर जेवणात कधी तुझं असं हे नाही खूपच आय एम बॅलन्स. आता जसं सीझन वाईज असतं घरी गेल्यावरती आपल्याला असं जेवण मिळणार आहे, ओके फाईन, मला माझ्या टेस्ट पॅलेट्स तेवढे झाले, टेस्ट बर्ड्स मध्ये आपण कॉम्प्रोमाइज केले ओके ठीक आहे. पण पुण्यातलं पण जेवण खूप छान आहे, असं नाही. तिथे आमच्याकडे पण चमचमीत खातात, तिथे चाट किंवा काय अशा गोष्टी सर्वात जास्त खातात. असं आमच्याकडे गिला वडा म्हणून आहे, ते फक्त अमरावतीमध्येच मिळतं. ते खूप छान आहे. आणि सांबार वडी म्हणून म्हणतात, तर ती अमरावतीमध्येच मिळते. आता मी खूप लोकांसाठी म्हणजे अमरावतीवरून पुण्याला येताना मोस्ट ऑफ दी पीपल आर आस्किंग मी टू तिकडनं आणून. आणि कमिंग टू पुण्यातलं जेवण पण खूप उत्तम. मी असं नाही ठीक आहे माझं इंजिनिअरिंग डेज होते सगळं होतं ते असतंच थोडंफार, पण तो एक टेस्ट बर्ड्स क्रिएट झाला, मग इथलं पण जेवण आवडायला. पण आता इथे एक थोडा मुद्दा असा मांडायचा की आपल्या वेळेस जी शिक्षणाची पद्धत होती की एक वेगळ्या पद्धतीची आपण किंवा एक सेफ झोन मध्ये आपण शिकलो असं म्हणूयात आपण, पण आत्ताची शिक्षण पद्धती खूप वेगळी होत चालली किंवा म्हणजे शिकवायची पद्धत सुद्धा वेगळी होते. तुला त्याच्याबद्दल काय बोलायला सांगशील? हा, पहिले आपण एक टॉपिक समजवायला 4 पुस्तकं जास्त वाचायचं. बरोबर. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तो टॉपिक आपल्याला समजायचा तेव्हा आपल्याला पूर्ण 4 पुस्तकांचा रेफरन्स घेऊन 4 गोष्टी जास्त समजायच्या त्या एका टॉपिकला वगळतात. पण आताचं कसं झालंय, यू जस्ट हॅव टू गुगल इट, ChatGPT वापरा, तिथे टाका आणि यू गेट दॅट मच इन्फॉर्मेशन ओनली. पण मी अपोज नाही करत, सो शॉर्टकट वे आय एक्सेप्टेड, कारण पुढे आपण जाणार आहोत आणि या व्यतिरिक्त आपल्याला पुढे त्यांच्याशी समतोल करायचं. येस, पण माझं असं म्हणणं आहे की पहिलेचे लोक का त्यांना समजायचं, कारण ती ना आता इंजिनिअरिंग मध्ये असताना सुद्धा आम्हाला गुगलवरतीच सगळं मिळायचं असं नव्हतं. आम्हाला 4 पुस्तकं वाचायचे मग त्या टॉपिककडे यायचं. मग इनकेस जर पुढे काही दुसरं आलं तर ते समजून जायचं, कारण आम्ही आधी वाचलंय ते. बरोबर, तेवढे पेशन्स लेवल पण होते. येस, पेशन्स लेवल. आणि आजकालच्या आय कॅन से जेन्झी कल्चर अगेन, ते मी वर्किंग आहे सो मला काही गोष्टी माहिती आहेत की कसे वागतायत, पण ते त्यांच्या जागी कुठे कुठे ते मुद्दा पण व्यवस्थित मांडतायत. ती एक मी जेन्झी कडून शिकण्यासारखी गोष्ट पण ही आहे की त्यांच्याकडून ते ना मुद्दा व्यवस्थित मांडतात की आपल्याला एवढंच काम करायचं आहे. आणि आपल्या इथे जे कल्चर आपण आई बाबांकडून शिकले नाही थोडंसं जास्त काम, पण त्याची किंमत प्रत्येक जण करेल याची गॅरंटी नाहीये. सो तुम्ही माझ्या मते या पिढीमध्ये किंवा तुम्ही स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट ठेवताय हीच मोठी गोष्ट. त्याच्यात तुम्ही तुमच्या याच्यात कसं काम करताय, उत्कृष्ट काम कराय, हा तुमचा सेल्फ रिस्पेक्ट. अगदीच आहे. पण आता जेव्हा तू एक स्त्री म्हणून आता तू जेव्हा हिलिंग इन्स्ट्रक्टर आहे किंवा इंजिनिअरिंग जॉब जेव्हा करायची किंवा इव्हन आपल्या
ढोल पथकांमध्ये सुद्धा ज्या एक स्त्री ज्या आपण प्रत्येक क्षेत्रात जेव्हा काम करते, आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री काम करते, तर एक स्त्री म्हणून तू स्वतःकडे कशी बघते किंवा तू काय सांगतेस? मी बेसिक एक्झाम्पल घेईन. मुलीमध्ये आणि मुलांमध्ये ढोल पथकात ढोलाचा जो साईज असतो ना तो डिफरंट असतो. पण जेव्हा एक मुलगी म्हणून आपण मुलाचा ढोल घेऊन जेव्हा वाजवतो, आणि तो पण कंपॅरिझन मुळात असं नाही, पण एका मुलाचा ढोल म्हणून मुलगी जेव्हा वाजवते आणि तो पण चांगल्या दर्जाचा, तेव्हा आपल्याला कुठे असं वाटतं की नाही आपण एक इक्वल दर्जाचे आहोत. एक साधं उदाहरण आहे, आज लोक कम्पेअर करतायत फिमेल मेल, हे काम आहे ते काम आहे, पण माझ्या मते मस्क्युलिनिटी आणि फेमिनिन एनर्जी प्रत्येकाने आपली आपली जपावी. फिमेल लोकांनी असं नाही करायला पाहिजे की नाही आता मला मस्क्युलिन म्हणजे मी हे करायलाच पाहिजे. काही काही आपल्याला या सृष्टीने जे आपल्या अंगकाठीनुसार दिलंय ना ते आत्मसात करून पुढे जा. कोणाशी कम्पेअर करून नव्हे. तुम्ही ज्या साईज मध्ये आहात, तुम्ही ज्या पण फिगर मध्ये आहात किंवा ते एक्सेप्ट करा आणि पुढे जा. कोणाला बघायचं मग आपण काहीतरी चेंज करायचं असं अजिबात नाहीये. बरोबर. आणि सेकंडली कमिंग टू मेल एनर्जी, ते त्यांच्या परीने ते व्यवस्थित करतच आहे, पण काही गोष्टी ते प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. बरोबर. पण मग तुला काय अनुभव आलेत का असे की तुला म्हणून स्त्री म्हणून कुठे कधी डावललं गेलंय का, किंवा एक स्त्री म्हणून कुठेतरी एक चांगला दर्जा त्याच्या बरोबरीने दिला गेलाय का? हो, मी कम्युनिकेशन खूप चांगलं करते. सो काही गोष्टींमध्ये जेव्हा आता वेन आय एम रिप्रेझेंटिंग माय कंपनी, आणि आता जेव्हा मी बिझनेस लीडर्स आणि जेव्हा मी बोलते वागते, तेव्हा हळूहळू हळूहळू एक पायरी चढते. बरोबर. तेव्हा ते लोक तुम्ही ज्या प्रकारे त्यांच्याशी संवाद साधताना त्या प्रकारे ते तुम्हाला रिस्पेक्ट देतात. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही अलाइनमेंट, मी म्हणेल आमच्या योगामध्ये अलाइनमेंट असतं, चक्र अलाइनमेंट असतात, पण माझ्या मते अलाइनमेंट तुम्ही जे वागता बोलता आणि तुमची कृती याची अलाइनमेंट जेव्हा होते ना तेव्हा तुम्हाला कोणीच डावलू शकत नाही. कारण तुझ्यासारखी पण पर्सनॅलिटी, तू पण म्हणजे वृषाली मला माहितीये की ती एक ढोलवादक पण होती, आणि तिचं एक नाटक आहे विरांगणा म्हणून, त्याच्यात मी जुहीचा रोल केला होता. सो दॅट टाइम ऑल्सो she has given me a confidence की why can't you just do this small role for 5 minutes only. So it was a pretty good idea की नाही मी हे एनहान्स का नाही करत. सो इथे एका स्त्रीनेच स्त्रीला कुठेतरी सपोर्ट केलाय, तिच्या मला काहीतरी स्किल हे करण्याचा. आजही तिने माझ्यातला काहीतरी स्किल बघितला असेल म्हणून तिने मला इथे बोलवलंय, किंवा असं असेलच म्हणून अशा गोष्टी. कारण आपण फक्त ती ओळखण्याची परत नजरिया तेवढा असायला पाहिजे. कोणी एकमेकाला डावलू नये. तुम्ही स्वतःशी तुमचं कम्पॅरिझन आहे माझं असं म्हणणं. मग तुम्ही कुठे पण अपस्केल करू शकता आणि यू विल लाईक टॉप ऑफ दी माउंटेन. आता आपला हिलिंगचा टॉपिक निघालाच आहे, तर आता जेव्हा तू जॉब करत होतीस आणि आता फुल टाइम तुझ्या हिलिंग इन्स्ट्रक्टर म्हणून काम करते, ते कसं अनुभव कसं आहे? अच्छा, सो गोष्ट अशी झालेली की मी योगा इन्स्ट्रक्टर पण आहे. मी हठ योगा केल्याने मला अष्टांग योगा करायचं होतं. सो अष्टांग योगासाठी मोस्टली लोक मैसूरला जातात. मग मैसूरला जाऊन तिथे अष्टांग योगा 1-1.5 महिना प्रॅक्टिस करतात रिट्रीट्स मध्ये जाऊन. ओके, सो त्याच्यानंतर तिथे ना मी असंच बघत होते की कोणीतरी एक साऊंड हिलिंग मेडिटेशन घेत आहे, असे बाउल्स आहेत, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे बाउल्स आहेत, आणि तिथे ते बसले होते. मला ते आपण म्हणतो ना अगेन एक ढोल वादकाची सवय, कुठला एक ठोका जर व्यवस्थित नाही लागला लगेच तिथे कान टवकारतात आपले, बरोबर. तर तिथे असं एकदम हे झालेलं, आणि म्हटलं हे काय आहे, काहीतरी वेगळं आहे. सो मला त्याचं हेच गंधच नव्हता की असं काही आहे का. मग जेव्हा मी म्हटलं त्यांनी शिकवत होते, मग तिथे मी बसले, म्हटलं हे काय, त्याने मग शिकवलं आम्हाला. सो मी म्हटलं वाय कांट आय जस्ट डू दिस थिंग फॉर माय सेल्फ. मी फक्त हे माझ्यासाठीच शिकले, मला असं हे नव्हतं. पण त्याच्या काळांतराने मला काही लोकांनी असं बोलले की तुला जर सर्टिफिकेशन आहे तुझं सगळं झालंय, तू आमचं करणं. मी लहान मजेशीर गोष्ट म्हणजे मोठ्या लोकांचं सेशन घेताना लहान मुलांना इम्पेशंट झालेली ती लोक फॅन्टेसाइज झालेली. मी एका सिम्पल क्लब हाऊस मध्ये सुरू केलं होतं, आणि त्या क्लब हाऊसच्या बाहेर आवाज नव्हता येत, पण थोडाफार आवाज गेला. तर तुम्ही समुद्राच्या लाटांचा आवाज इथे कसा काढताय, तुम्ही म्हणजे पावसाच्या थेंबांचा आवाज कसा करताय, आणि याचं नाव काय. त्यांना ते दिसलं नाही, पण ते जस्ट ऐकलं त्यांनी.
सो तेव्हा ते एकदम शांत. आणि हे सेशन मोठ्या लोकांचं सेशन झाल्यानंतर जेव्हा ती लहान मुलं आली तेव्हा ती बोलली, दे वर व्हेरी सायलेंट. म्हणजे त्यांचे पॅरेंट्स मग बोलायला लागले की काय तुम्ही असं आमचं प्रत्येक 15 दिवसांनी सेशन घेता का आमच्या मुलांचं. सो 10-15 मिनिटाचं मेडिटेशन जर लोक करतात आणि हे देर इज अ डिफरन्स असे. पण अर्थातच जेव्हा हिलिंग इन्स्ट्रक्टर म्हणून आपण खूप सेशन्स आपण ऐकत असतो की त्याच्यात ते जसं आपला बाउल्स आपला विषय, तर ते बाउल्स नक्की कसे असतात, म्हणजे त्याचं मिनिंग काय त्या बाउल्सचा? प्रत्येक बाउल आपल्या पूर्ण 7 चक्रांना रिप्रेझेंट करतं आणि प्रत्येक बाउलची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी आहे. तुम्ही त्याला कसं ड्रॉ करता म्हणजे कसं वाजवता त्याच्यावरती डिपेंड आहे. जर तुम्ही त्याला असं अनट्यून पण होतो, ट्यून पण होतो. पण जेव्हा तुम्ही आता जर मी बोलले की माझा सहस्रारा चक्रावरून मला ते बाउल आहे, एक स्पेसिफिक बाउल आहे त्याला, ते फ्रिक्वेन्सीचं व्हॅल्यू लगेच तुम्हाला तिथे काहीतरी जाणवतं. अच्छा, देर इज समथिंग. आता जर असा बाउल आणला आणि मी इथे ठेवला, यू विल डू समथिंग असं आफ्टर सम टाइम. सो इट हेल्प्स यू की एखादा बॉडी पार्ट किंवा काय असेल ना तर तो आपल्याला सेन्सच जाणवायला लागतात. जसं मॉलिक्युल आपल्याला मुंग्या येतात हाताला तसं जाणवायला लागतं. मुंग्या येणं, पल्पिटेशन होणं, तुमच्या ब्रीदिंग टेक्निक्स चेंज होतात आणि तुम्ही त्या इतकं झोन आउट होता त्या आवाजामध्ये, जसं तुम्ही युट्यूबवरती पण ऐकता. पण डिफरन्स काय आहे, युट्यूबमध्ये तुम्ही फक्त इथून ऐकता आणि ऍक्च्युअल साऊंड हिलिंग मध्ये आपण त्याचे व्हायब्रेशन्स पण घेतो, म्हणून आपल्या बॉडीमध्ये काही मॉलिक्युल चालतात. सो दॅट इज द रिझन बिहाइंड दॅट. आणि एका वेगळ्या लेवलचं एक साऊंड बाथ म्हटलं जातं त्याला. ते फक्त म्हणजे ग्रुप सेशन मध्ये पण होतं आणि इंडिव्हिज्युअल सेशन पण होतं. म्हणजे तुमचं बॅक पेन किंवा शोल्डर पेन असेल तर तो बाउल इथे ठेवायचा, मग तो वाजवायचा. असं एकाच याच्यातून नाही, मल्टिपल सेशन्स करावे लागतात. सो यू विल सी द डिफरन्स. असं नाही की क्विक एका सेशन मध्ये 15 मिनिट, यू विल सी द डिफरन्स. म्हणजे पहिल्या तुम्हाला थोडाफार तरी डिफरन्स 1% तरी डिफरन्स. येस. ओके. पण मग ह्याचा आपल्या आयुष्यात कसा त्याचा उपयोग होतो? ओके. सो मोस्टली आजकालच्या जगात मेडिटेशन करण्याची गरज प्रत्येकाला असते, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. सो जेव्हा आता लोक रिट्रीट सेंटर्स मध्ये जातात, तिथे धबधब्यांचा आवाज ऐकतात, त्याच्यासाठी ते स्पेशल रिट्रीट्स मध्ये जातात. आजकालच्या आपल्या या धकाधकीच्या धुण्यात नाही मिळत आपल्याला तो आवाज ऐकायला, तर तिथे जातात. म्हणजे चिमण्यांचे आवाज ऐकणार, मग याचे आवाज ऐकणार, त्यांना कुठेतरी रिलॅक्स आहे. प्रकृतीने आपल्याला हे त्याच कुठल्या तरी कारणाने दिले. सो हा आवाज कुठेतरी तुम्हाला ना शांत करतो. खूप सारे क्लटर्स असतात आज आपल्याच, असं नाही म्हणणार की मी आपल्याच एज ग्रुपचे लोक, बट लहान मुलांना सुद्धा त्या गोष्टीचा स्ट्रेस आलाय. आणि तुम्ही जर पुस्तक इकिगाई पुस्तक ऐकलं असेल तर अर्ध्या अधिक जितके पण तुमचे मेडिकल रिझन आहेत आणि जितके पण रोग वाढले आहेत ते अर्धे रोग स्ट्रेसमुळेच आहे. आणि खूप लोकांना आता योगामध्ये पण लोक, अरे माझं वजन वाढत आहे, हे वाढत आहे, पण इट नथिंग बट अ स्ट्रेस. येस. इव्हन आता एवढ्या हार्ट अटॅकचे आपल्याला खूप काउंट आहे मिळतोय. अर्ली एज मध्ये 30च्या एज मध्ये हार्ट अटॅक. येस. 30चा खूप जास्त एज आहे. इव्हन 20-22च्या ह्याच्यामध्ये सुद्धा खूप हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. सो ह्याचा तुम्ही हे प्रमाण कसं ह्या हिलिंगच्या द्वारे तुम्ही थांबवू शकता, कमी करू शकता? सी, आपण मेडिटेशन ऑर्गनाईज करतो. जर आता पर्टिक्युलर लोकेशन आहे, जसं मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, आता एखादं लोकेशन आहे आणि मल्टिपल लोक आर इंटरेस्टेड टू डू दिस मेडिटेशन. सो व्हॉट वी डू की आम्ही त्यांच्यासाठी पोल ठेवतो की बाबा माझं इंस्टाग्राम पेज पण आहे ऑलवेज अ योगी म्हणून. ऑलवेज अ योगी म्हणून माझं इंस्टाग्राम पेज आहे. सो त्याच्यावरती मी मोस्टली पोस्ट करत असते की या ठिकाणी आपण साऊंड हिलिंगचं सेशन घेणार आहे. त्याच्यावरती लोक रजिस्टर करतात. मग आपण त्या पर्टिक्युलर लोकेशन वरती जातो की ते पण शांत जागा हवी, जरा स्पेस, आवाज हवा, आवाज येस असा हवा. मग त्यांनी तिथे लोक येतात, रजिस्टर करतात आणि मग येतात. आपण हे दर 15 दिवसांनी करतो. दर 15, जर ग्रुप सेशन असेल तर दर 15 दिवसांनी. आणि जर इंडिव्हिज्युअल मटेरियल म्हणजे मेडिकल थेरपिस्टिक म्हणजे डॉक्टरांनी सजेस्ट केलं असेल किंवा काय की तुम्हाला मेडिटेशन करायला पाहिजे आणि त्यांचं लक्ष लागत नाहीये रोज, कॉन्सन्ट्रेट होत नाही, मेकिंग देम अलाइनमेंट नॉट टोटली बट थोडंफार काय होईल मग आपण त्यांचे इंडिव्हिज्युअल घेतो असं. पण मग एक सेशन घेतल्यानंतर ह्याचे तुम्हाला म्हणजे प्रत्येक सेशन तुम्ही एका सेशन मध्ये हे शिकवता का प्रत्येक 15 दिवसांनी यावं लागतं?
यावं नाही लागणार. सिम्पल. आता तुम्ही योगा सेशन घेता आणि एक्सरसाइज घेता, एक मेडिटेशन प्राणायाम एक्सरसाइज, हे शिकवणं नाही. प्रत्येक जण बाउल नाही घेऊ शकत. प्रत्येकाला जर मी बाउल दिलं, प्रत्येकाला तेवढा वेळ नाहीये. तर त्याच्यामुळे आपण ते असं करतो की तुम्ही दर 15 दिवसांनी घ्या. इट विल बी योग निद्रा, ऐकलं असेल? येस. सो योग निद्रामध्ये तसं होतं. सो योग निद्रामध्ये मोठ्या मोठ्या जसं आपण पूर्ण त्यांची हे घेतो, म्हणजे हेड टू टो असं घेतो. मग त्याच्यात एक्सरसाइज, प्राणायाम घेतो, आसनं घेतो आणि मग साऊंड हिलिंग घेतो. म्हणजे नॉट ओनली 15 मिनिटं, इट विल लास्ट अलॉंग लाईक 1 hour 45 minutes. सो असं होतं. सो आपण आतापर्यंत मी स्कूल्समध्ये केलंय. डॉक्टरांना सुद्धा साऊंड हिलिंग सेशन दिलं. बिफोर पेशंट डॉक्टर बोलतात की तुम्ही आम्हाला द्या, बिकॉज दे आर ऑल्सो स्ट्रेस्ड अबाउट अ लॉट ऑफ थिंग्स. आणि स्टुडंट म्हणजे व्हेरिएशन्स आहेत. तिथे 60+ एज पण लोक आहेत, इथे 20 एज मधले मुलं मुली पण आहेत, आणि मधले लोक पण आहेत जे मिड एज कॅटेगरीमध्ये आहेत. सो सगळ्यांना असं 15 दिवसांनी जर तुम्हाला असं शांत व्हायचं असेल तर यू कॅन टेक दिस सेशन. पण एक आता म्हणजे हे तर आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन यांच्याकडनं मिळालीच, पण आता या दरम्यान आलेले किस्से किंवा या दरम्यान आलेले अनुभव तुझे कसे? या दरम्यान अनुभव, एक असा अनुभव होता की आता जसं मी सांगितलं, एक म्हणजे ब्रेन ट्युमरची होती ती, म्हणजे असं ऐकलं होतं, एक पर्सन होते ते तिथे गेलेले, तर त्यांचा तो अनुभव की साऊंड हिलिंग कसं हेल्प करेल. आजकाल लोक काय म्हणतात, आपण एक गोष्ट केली ना त्याला पहिले ना खूप सारा विचार करायचा आणि मग ती गोष्ट करायची. खूप रिव्ह्यू, म्हणजे एक प्रॉडक्ट घ्यायचा तरी खूप रिव्ह्यूज बघत जाणार, वाचणार, त्यातला एक बरा दिसला तर ते प्रॉडक्ट आपण घेणार. ती ना प्रॅक्टिस करतायत आजकाल, की जसं आपण म्हणतात ना, जसं आपल्या भगवद्गीते पण म्हटलंय की तुम्ही ना पहिले डेस्टिनेशनचा विचार करून घेता, जर्नी नाही. आणि देव पण आपल्याला हे म्हणतो की एक पाऊल उचल, ऑटोमॅटिकली तुला जी पण जर्नी ती तुम्हाला मिळेल. पण गोष्ट इथे काय होतं, जेव्हा एक व्यक्ती होते, त्या ब्रेन ट्युमरचा हे होता, ब्रेन ट्युमर होता, तर इट्स लाईक स्मॉल ऍट पिट्युटरी ग्लँड तिथे. ओके. तर त्यांना असं डॉक्टर बोलले की हा जरा अशांत आहे, कॅन यू जस्ट असं करता का की यांना साऊंड हिलिंग सेशन, शांत, सिम्पल. सो आम्ही त्याला साऊंड देतो, साऊंड हिलिंग सेशन देण्यात आलं. तर त्याचं जे आपल्या याच्यात दिसतं ना हॉस्पिटलमध्ये, तर त्याचं जे ब्रेन ट्युमरचा जो एक हे दिसतात ना, तर ते असं कमी होत होतं. नॉट एका ह्याच्यात, पण त्यांनी जस्ट बिलीव्ह केलं की बाबा हा ठीक आहे, आपण करून तर बघू. सो देर इज अ ह्यूज डिफरन्स. आता कम्प्लिटली ही रिलॅक्स नाही की बाबा, ऑब्व्हियसली त्याच्या डॉक्टर्स आहेत, मेडिटेशन आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, मेडिसिन्स आहेत, पण त्यांनी रिलाय केलं आणि न विचार करता. म्हणून ते कुठल्या तरी गोष्टी आपण म्हणतो ना, कधीतरी विश्वास ठेवायला पाहिजे आणि मगच पुढे जायला पाहिजे. सो असं झालं. आणि सेकंड गोष्ट अशी झालेली, एक म्हणजे आपल्याच वयाची एक मुलगी होती, शी वॉज गोइंग थ्रू सम लॉट ऑफ थिंग्स. तर तिचं फक्त मी अर्धा तास, इट वॉज अ डेमो सेशन, नॉट कम्प्लीट सेशन ऑफ 45 minutes, 45 to 1 hour सेशन. ओके. सो 20 minutes सेशनमध्ये ना ती पूर्ण साऊंड बाथ झालेलं, पूर्ण असं, ते पण ग्रुप सेशन, नॉट इव्हन पर्सनल. सो तिला ना इथे मेंटल ट्रॉमा फार सेव्ह करून ठेवतात लोक. जेव्हा ते साऊंड हिलिंगचं सेशन झालं तेव्हा इथे तिला इतकं कसं तरी झालं होतं ना की एकदम ती रडायला, म्हणजे तिच्या, आम्ही लोकांचे जेव्हा साऊंड घेतो ना साऊंड हिलिंग सेशन, तेव्हा ना ब्रीदिंग बघत असतो. जेव्हा आपल्याला घाबरटपणा येतो किंवा काय ना, युअर ब्रीदिंग इज नॉट प्रॉपर. लोक श्वासच घेत नाहीत आजकाल. आणि जेव्हा ते झोपून जरी असेल ना, पहिली गोष्ट ते खाली झोपण्याची सवय नाहीये, तुमचा पाठ रांगेत नाही, तुमची म्हणजे अलाइनमेंटच नाही. आणि ते जर त्यांना खाली झोपायला लावलं, पहिला टास्क त्यांचा खाली झोपण्याचाच आहे, म्हणजे आपण योगा मॅट ठेवतो किंवा हे ठेवतो त्याच्यावरती आहे. सो तसं झालेलं. आणि मग तिला इथे इतकं सेव्ह केलं, ती रडायला लागली म्हणजे खूप जास्त नाही, पण तिच्या हालचालीवर. मग तिला मी उठवलं, म्हणजे गाढ झोपेत जातात लोक असं म्हणा, तर तिला उठवलं आणि मग ती असं एकदम तिच्या डोळ्यातून दिसायला लागलं, जरा थांब, शांत हो. कारण तुम्ही खूपसे व्हिडिओज बघितले असतील, खूप सारे लोक रडतात वगैरे रिट्रीट्समध्ये, त्या स्टेजला जाणार होते. सो हळूहळू, इट्स नॉट लाईक की तुम्ही एका फेजमध्ये जाणार. आणि सेकंडली बेस्ट म्हणजे हा तर सगळ्या साऊंड हिलिंग सेशन मध्ये येतो, झोपतात लोक. म्हणजे मी घोरण्याचे आवाज पण ऐकतात, शवासन, हो झोपतात लोक.
लिटरली घोऱ्या, म्हणजे ऑब्व्हियसली देर आर एज डिफरन्स, 60+ एज झाल्यानंतर लोक लिटरली घोऱ्याला लागतात. काही काय अशी शांत झोप 2 वर्षात मी असं झोपलो नाही, अशी झोप लागते. आणि काही लोकांना असा एक्सपिरियन्स आहे, मी हिमालयात गेलो, भूटान वगैरे असं फिलिंग येतं ना, लगेच स्ट्रोक आणि येतं झाल्यानंतर लगेच त्यांना तिकडे असे काही काही एक्सपिरियन्स आहेत ना खूप. लहान मुलं तर फारच छान. आम्हाला शिकायचंय म्हटलं, थांब आपली एज व्हायची आहे, थांब जरा. पण लहान मुलांसोबत जेव्हा तू हे करत असते तेव्हा अर्थात वेगळेच अनुभव येत असते तुला. खूप वेगळे, खूप वेगळे. एकही व्यक्ती ना पहिला तर झोपतच नाही, इकडे जाणार तिकडे जाणार, हे फिरणार ते फिरणार असं होणार. पण गोष्ट शिकाय जेव्हा आपण त्यांची एक्सरसाइज घेतो ना, त्यांना जेव्हा सिरियसनेस येतो, नॉट टू सिरियसनेस, बट त्यांना त्यांच्या खेळीमेळी वातावरणात ठेवून जेव्हा बसवतो आणि करतो, ते पण शांत झोपतात, खूप शांत झोप. कारण लहान मुलांना झोपवणं हा खूप मोठा टास्क असतो. आता रिसेंटली एका रेसिडेन्शियल इंटरनॅशनल स्कूल आहे, तिथे मोठे आहेत सगळे लोक, म्हणजे 10+ एज ग्रुपचे स्टुडंट्स आहेत तिथे. तर तिथे ती पण स्टुडंट, म्हणजे एक स्ट्रोक होता ते एवढ्या, म्हणजे आम्ही मॅक्स टू मॅक्स 15 लोकांना एका रूम मध्ये घेतो, असं खूप लोक नाही, गर्दी पण. येस. मग गर्दी झाली ना, नाही ते व्हायब्रेशन होतं. मग त्या मुलांना जेव्हा हे झालं ना, तेच बोलतात की नाही नाही मॅम आप आओ. ते म्हणजे लिटरली मला इंस्टाग्राम वरती वगैरे लोकांनी मेसेजेस केले, मॅडम आप कब आ रहे हो मेडिटेशन सेशन के. अगेन पीपल आर सिकिंग शांतता फ्रॉम एज ग्रुप, म्हणजे लहान मुलांपासून. खरं म्हणायचं आपण आता म्हणतो की गावाकडे आपल्याला खूप शांतता मिळते म्हणून लोक गावाकडे फक्त 2-3 दिवसांनी जातात, शांत होऊन येतात. म्हणजे तुम्ही पैसे देऊन गावाकडे जातात, पण जे तुमच्या हातात आहे, जे तुमच्याकडे खरं तर आहे ते तुम्ही वापरत नाही. पैसे दिले की तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळाल्याचा असा भास होत असतो खरं तर. म्हणजे पैसे दिले की चांगल्या गोष्टी मिळते असे एक आभास निर्माण केलेला, क्रिएट केले, आभास निर्माण केलेला लोकांनी. काही म्हणजे तुम्ही जर वॉक करून आलात, चिमण्यांचा आवाज आहे का, दिस इज ऑल्सो अ हिलिंग थिंग. असं नाही की तुम्ही लाईफस्टाईल म्हणून असं हे करताय, नाही, तुम्ही काही काही गोष्टींवरती विश्वास. इव्हन लहान मुलांसोबत जरी तुम्ही वेळ घालवला तरी तुम्हाला ते खूप सुपर, म्हणजे सगळ्यात बेस्ट हिलिंग टेक्निक आहे ती. मी यूज करते ती, म्हणजे आय यूज टू बी इन चिल्ड्रन्स अ लॉट. कारण ती जी नाईवली जे असे कौतुकाने तुमच्याकडे बघतात, आणि यू ऑल्सो बी लाईक लहान मुलांसारखं वागतात त्यांच्याकडे. सो इतकं भारी वाटतं ना ते. आय लव्ह टू बी अ चाइल्ड इन फ्रंट ऑफ देम. म्हणजे आई माझी अजूनही म्हणते, तू जर त्या लहान मुलांमध्ये गेले ना, आय विल फॉरगॉट दिस मोठेपणा आणि हे ते, आय विल बी इन्व्हॉल्व इन दिस छोटे मुलं. आय वुड लव्ह टू डू दॅट. इट्स अ बेस्ट थेरपी टेक्निक. सो एक मला आपण मागाशी ज्या गप्पा मारत होतो तेव्हा तू मला एक गोष्ट सांगितली की तुम्ही आता एक नवीन रिसर्च करतात की योगा मॅट्स, त्याच्यात काहीतरी तुमचा रिसर्च चालू आहे, त्यात बनवण्याचा एक वेगळाच प्रकार हे बनवताय, तर त्याबद्दल म्हणजे काय सांगशील? ओके. सो आजकाल आता आम्ही मेडिटेशन सेशन घेतो, सगळ्यांकडे योगा मॅट्स असतात. सो योगा मॅट्स बेसिकली रबर आणि प्लास्टिक याच्याच असतात. तुम्ही कुठलाही ब्रँड घ्या, रबर, प्लास्टिक, त्याच्यावरती आम्ही बसवतो. मग त्याच्यावरती त्यांना इनहेल करायला लागतं, इनहेल आणि एक्झेल असं करायला लागतं. पण इनडायरेक्टली काय तुम्ही ऐकलं असेल, आजकालच्या जगात प्लास्टिक किती हानिकारक आहे. आजकाल हवेमध्ये पण कुठे ना कुठे प्लास्टिकचे कण आहेत आणि यू आर इनहेलिंग दॅट ओनली, विच इज व्हेरी हार्मफुल. मग आम्हालाच ते जस्टिफाय होत नव्हतं, म्हणजे मला स्वतः जस्टिफाय होत नाहीये की बाबा मी त्या लोकांना इथे बसवायला लावतेय आणि त्यांना हे योगा सेशन्स घेते, मी मेडिटेशन सेशन घेते आणि त्यांना योगा मॅटवरती, आणि हाऊ इट विल अलाइन. अगेन अलाइनमेंट तुमची प्रॉपरच नाहीये. म्हणून आम्ही काय केलंय, बांबूच्या आणि आपलं बनानाच्या स्टेम पासनं, म्हणजे त्याच्या सालापासनं आणि देठापासनं एक कापड बनतो आणि त्याच्यापासून त्या दोऱ्या पण बनतात. त्या दोऱ्यांपासून एक एक असं जसं विणल्या जातं ना कार्पेट, तर तसं आपण योगा मॅट बनवतोय. आणि आमची R&D त्याच्यावरती चालली आहे की जो स्लोप आहे ना, म्हणजे स्लिपरी पार्ट, घसरणारा पार्ट आहे, त्याच्यावरती आम्ही काम करतो. कारण योगा करताना आपला पाय घसरतो, मोडतो, सो त्याच्यावरती. आणि मोस्टली असं पण चालू आहे की लोक अगेन नायलॉन, रेयॉन यासारखे कपडे वापरतात, टाईट क्लोथ्स वापरतात. पण आमचा कलह खादी, मूळ जे आहे आपल्याकडे स्वदेशी वापरणं, विच इज व्हेरी
इफेक्टिव्ह, कारण लहान लहान मुलांना एलर्जीज पण होतात, कारण घाम नाही निघत बॉडीमध्ये, आणि तिथल्या तिथे बॉडी म्हणजे हे असल्यावरती ना तिथे एलर्जीज होतात. घाम आपल्या शरीरात तो जाऊन त्याची एलर्जी निर्माण सेम. आणि दुसरी गोष्ट, हे जे कॅन्सर सारखे रोग किंवा ह्यासारखे रोग आहे ना, कुठे ना कुठे कपडेच म्हणून नाही, पण दिस इज ऑल्सो इफेक्टिव्ह. तुमच्या जो कॅन्सर पेशंट आहे ज्याचा किमो झाला ना, त्याला घाम खूप येतो, खूप घाम येतो, पण ही इज नॉट सेन्सिंग दॅट मच ऑफ हीट. बट गोष्ट काय होते की काही कुठे कुठे असे पण लक्ष आढळून आले त्यांना स्किन कॅन्सर आहे, काही हे, पण त्यांनी मुळात लेट स्किन ब्रीथ. मी एवढंच म्हणेन, कारण असे कपडे घाला की जे टाईट नाही. ऍटलिस्ट ठीक आहे, तुम्ही योगा करताय, जिम करताय किंवा काही जरी करताय ना, लूज कपडे घाला जेणेकरून तो घाम निघाला. हल्ली आपण खूप बघत असतो जिम मध्ये तुम्ही खूप टाईट कपडे घालायचे आणि ते जिम करायचे, तर ऍक्च्युली ते करेक्ट नाहीये किंवा करेक्ट वे नाहीये. तुम्ही जिम करताना तुमचा घाम बाहेर पडणं हा मेन त्याचा मोटो आहे, आणि त्याच्यातनं जर तुम्ही लूज कपडे घातले तरच ते होणार. अदरवाईज एक तर ते दिसायलाही खूप विचित्र आहे, आणि ते तुम्हाला स्वतःच्या शरीराला पण खूप हार्मफुल आहेत ऍक्च्युली. सो त्याच्याचमुळे आम्ही लिव्ह लाईफ वेलनेस म्हणून ब्रँडचं नाव आहे आमचं. आम्ही त्याच्यावरती आता ह्या सगळ्या गोष्टींवरतीच काम करतोय, कारण कुठेतरी जस्टिस व्हायला हवं. आज जे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, एवढ्या सगळ्या राज्यांमध्ये एवढं सगळं पाणी आहे, मूळ रिझन हेच आहे की प्लास्टिक आहे, आणि तुम्ही नेचरला अति जास्त वापरून त्याला तुम्ही दिलं काही नाही, तुम्ही फक्त वापरून त्या गोष्टीचा उद्रेक केलाय. म्हणून असं आहे की कुठे ना कुठे तर तुम्हाला भरपाई करावी लागेलच की. सो थोडंसं माझा एवढाच संदेश राहील लोकांना की हेल्दी फूड, थोडासा कलह हेल्दी गोष्टींकडे राहा, जेवा प्रॉपर, मोजून मापून जेवू नका. पहिली गोष्ट ऍक्च्युली 50 ग्रॅम खायचंय, 200 ग्रॅम खायचंय, आणि म्हणजे येस, माझं एवढंच म्हणणं आहे, ठीक आहे जिम करता, देर इज म्हणजे लोक म्हणतात जिम आणि योगाची रायव्हलरी, पण आमचं म्हणणं हे आहे, तुम्ही तुमच्या ठिकाणी आहात, आम्ही आमच्या ठिकाणी आहेत, पण एवढंच आहे की जे पण जेवता ना ते ना छान बोलून जेवा. जर तुम्ही ना आता एवढं छान ताट आहे आणि माझ्या समोर एवढ्या सगळ्या गोष्टी ठेवल्या, मी एवढं, आजकाल लोकांची क्वालिटी काय झाली आहे, इसमें कैलोरी कितना, इसमें कैलोरी कितना, ये मुझे कितना अफेक्ट करेगा. अरे बाबा, तुम्ही एनर्जी त्या ताटाला कशी देताय, तर ते तसंच वागणार. तुम्ही जर त्याला म्हणणार किती छान ठेवलं आणि यू आर ग्रेटफुल अबाउट दॅट जेवण, तर ते किती लागणार तुम्हाला. आणि मुळात माझं असं म्हणणं आहे, जेवण इज कॅपेबल, पण तुमची ताकद नाहीये पचवण्याची, म्हणून तुम्ही जेवत नाही. सिरियसली म्हणजे सही बात बोली. तुमचीच ताकद नाही. वाटेल आपण करू त्याला काय, प्रोटीन, फुल ऑफ प्रोटीन जेवण आहे, प्रोटीन शेक घेऊन घेऊन काय होणार आहे, फुल ऑफ प्रोटीन तुम्हाला जेवण, पण तुमची पचवण्याची ताकद नाही का, एवढं सांगा. खरंय, म्हणजे 4 तास जिम करायची, येस, वर्षाला लाखो रुपये भरायचे, आणि परत नंतर तुमच्या हॉस्पिटलला लाखो रुपये जात आहे. असं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही काही जिमवाल्यांना बोलत नाही पुन्हा, नाहीतर आमच्या त्यांच्या भावना दुखावते. सो अगेन आपण योगवर येऊयात की योगची सुरुवात तुझी, म्हणजे आपण पुन्हा जरा मागे येऊन योग तू लहानपणापासूनच करते, तुम्हाला ऍथलेटिक पर्सन आहे, तर ती सुरुवात आणि आता ज्या लेवलवर येऊन पोहोचली किती साधर्म्य किंवा किती तफावत आहे. सुरुवात कुठून लहानपणापासून गेली आणि आज आपण एक हिलिंग इन्स्ट्रक्टर म्हणून आता खरंच काम करतो आहोत. इट इज अगेन, मी ऍथलेटिक पर्सनॅलिटी होते म्हणून मला कधी जाणवलेलं नाही. माझ्या घरी मोस्टली लोक ऍथलेटिक पर्सनॅलिटीमध्ये खूप लोक उंच असे सगळे आहेत, तर त्याच्यामुळे काय झालेलं, आपल्याला ना साधं पोस्टर यायचं लहानपणी योगाचं, सूर्यनमस्कार असं करायचं, विलपोज असा करायचं, मी तसं शिकले. म्हणजे कोणी शिकवलं नव्हतं, आणि स्कूलमध्ये सुद्धा एक्सरसाइज वगैरे करायचं, हा ठीक आहे हे असं करायचं, तर आपण पोस्टर बघतो, मग ते अनुकरण करून बघतो, तर तशी माझी सुरुवात झाली. मी असंच रॅन्डम करायचे, सूर्यनमस्कार, हा ठीक आहे याचे असे असे असतात, कुठेतरी वाचलं मी पुस्तकामध्ये की असं असं करतात. माझे आई बाबा पण ऍथलेटिक मध्येच होते, पण आता काळांतराने ते नाही, पण त्यांच्याकडून मला ते जरा स्पोर्ट्स मध्ये जरा जास्त आलं, मग त्याच्यावरून शिकले. सेकंडली मी माझंच करायचे. मग कोइन्सिडेंटली आय एम नॉट सोशल मीडिया पर्सन टिल 2020. ओके, 2020 मध्ये कोविडमध्ये मी जस्ट पिक्चर्स पोस्ट केले होते माझे, असंच 21 days चॅलेंज वगैरे करतात तसं मी केलं.
सो माझे सगळे म्हणजे जे पण मला ओळखायचे ते म्हणजे तू शिकली आहेस का, तू काय केलंयस का, असं काय. म्हटलं नाही. सो त्याच्यामुळे मग मी त्या ह्याच्याकडून म्हणजे शिकले नाही, पण त्या गोष्टीकडून असं झालेलं की बाबा तुम्हाला मी सांगू शकत नाही की बाबा मी कसं केलंय किंवा मला कसं जमणार, आपण असं नाही सांगू शकत. सो मी सर्टिफिकेशन केले आणि मग नंतर आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सेशन केले. आता ऑफलाईन सेशन कडे कलह जास्त आहे कारण लोकांना अलाइनमेंट पाहिजे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही योगा करा किंवा जिम पण करा, पण तुमच्या ब्रीदिंग टेक्निक चांगल्या ठेवा. अर्धा पूर्ण काळ म्हणजे योग हे फक्त ब्रीदिंग वरती जर तुम्ही व्यवस्थित केलं ना तर त्या गोष्टी खूप सुपर होतात. आणि माइंडफुल योगा म्हणतो आपण. 108 सूर्यनमस्कार करा पण तुमच्या ब्रीदिंग कडे पण लक्ष ठेवा. बरोबर. मी आता विपासनाला गेले. या वर्षीची सुरुवात म्हणजे 2025 माझी विपासनाचे 10 दिवस विदाऊट फोन विदाऊट सगळं अशी झालं. सो तिथे जे महत्व मला ब्रीदिंगचं कळालं ना ते हेल्प करतं. आणि इन जनरल लाईफ मध्ये म्हणजे माझा एक किस्सा सांगेल. आता मी तुझ्याशी बोलते तर इफ आय एम ब्रीदिंग लाईक तो समोरचा व्यक्ती पण तसंच ब्रीथ करायला. बरोबर. म्हणजे समोर म्हणजे एक माणसाची एक प्रवृत्ती असते की आपण समोरच्याला कॉपी करत असतो. येस. थोडंसं कुठेतरी त्याच्यासारखं आपण त्या म्हणजे जर 5 मिनिटं तुम्ही कोणाशी बोललात तर त्या व्यक्ती सारखे तुम्ही बोलायला लागतात किंवा वागायला पण लागतात. येस. कारण तुम्ही जेव्हा फास्ट राहता म्हणून म्हणतात ना लोक समोरचा व्यक्ती कितीही स्ट्रॉंगली बोलत ना बट तुम्ही शांत आहात ना. येस. तो होतो प्रोवोक आणि मग आपल्याला तो आपल्या लेवलला येऊ शकतो. बट तुम्ही किती शांत आहात त्याच्यावरती मॅटर. हेच तुम्ही योगामध्ये ते हेल्प होतं. फक्त एवढंच आहे की योगा स्लो प्रोसेस बोलल्या जाते पण ते म्हणतात ना स्लो अँड स्टडी विन्स द रेस. कासव पण जिंकतोच रेस बट व्हेरी इफेक्टिव्हली. बरोबर. म्हणजे जसं मेडिकलमध्ये पण आयुर्वेदिक आणि हल्ली त्यांच्या तिघांच्या असतात ॲलोपॅथी होमिओपॅथी तिघांची रेस लागलेली असते तसंच इकडे पण आपला योगा आणि जिम आहे. सो या सगळ्या गप्पा झाल्यानंतर तू एक स्त्री म्हणून आपल्या महिलांना भगिनींना काय संदेश देईल? मी त्यांना हेच म्हणेल स्वयंपाक करा, छान एनर्जीने जेवण बनवा. तुम्ही बनवा, तुमचे घरचे बनवतात ते बनवा पण मोजून वापरून जगू नका. ज्या पण आकारात तुम्ही आहात त्या आकारामध्ये तुम्ही स्वतःला कम्फर्टेबल समजा. पहिले कम्फर्टेबल समजा. तुम्ही जशा आकारात म्हणजे तशात सुंदरच दिसणार आहे. सुंदरच दिसणार आहे. त्याच्यात कुठलाच अपवाद नाहीये. पण आजकालच्या मी एवढाच संदेश देईल की बी कॉन्फिडंट इन युअर सेल्फ आणि 4 गोष्टी विचारून स्वतःला पहिले स्वतःच्या बॉडीला अलाइन करा आणि मग लोकांकडे. कारण ही जी गोष्ट जर तुम्ही स्वतः अलाइनमेंट झाला ना तुमच्या आजूबाजूच्या वातावरण आणि तुमच्या घरातले सुद्धा स्वतःकडे जेवणाकडे राहणीमानाकडे किंवा आपण जसं वागतो बोलतो स्मॉल चेंजेस दिसतात. सो माझं एवढंच म्हणेल नीट खा, मस्त खा आणि मस्त राहा. एवढंच. म्हणजे आपला निलेश सावंत मस्त राहा खात राहा. अगेन मी अमरावतीचा बाणा अजून सोडलेला नाही. आमच्याकडे 2 देवी आहेत. शक्तीपीठ आहे आमच्याकडे अमरावतीला. तिथून पण मला मी हेच म्हणेन की तिने त्या देवीने जे मला दिलंय ना म्हणजे ती शक्ती प्रत्येक बाईकडे. ती बोलण्याची वागण्याची आणि प्रत्येक गोष्ट सहन करण्याची शक्ती प्रत्येक बाईकडे. आणि ती शक्ती प्रत्येक स्त्रीने जोखावी स्वतःची आणि तसं वागावं. तर खरंच थँक्यू मनापासून की आज तू आमच्या अगदी ह्याला सांगून आलीस आणि इतक्या लांबून प्रवास करून मुंबईत आली आहेस आणि खास या पॉडकास्ट शूटसाठी ती खरं तर पुण्यातनं आली. त्यासाठी खूप थँक्यू. आणि एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला आज हिलिंग बद्दल कळाल्या आणि अर्थात आमचे प्रेक्षक वर्ग तुझ्याशी जर त्यांना हिलिंग मध्ये इंटरेस्ट असेल आणि खरंच इंटरेस्ट दाखवा कारण सध्या काळाची गरज आहे. तर ही काळाची गरज ओळखून तुम्ही या गोष्टी तुम्हाला जर मुबलक मिळत असेल आणि अगदी तुमच्या अगदी आणून ठेवले तुमच्यापर्यंत की ही माणसं आहेत ह्यांना भेटा, ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं जे काही उरलेलं आयुष्य आहे ते हिलिंगने असं खूप छान सुंदर बनवा. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. आणि जसं की आम्ही आलेल्या आमच्या कुठल्याच पाहुण्याला असं
रिकाम्या हाती पाठवत नाही. तर आम्हाला काही आमचे गिफ्टिंग पार्टनर या जागर स्त्री शक्तीच्या सेगमेंटला लागलेले, तर त्यांच्याकडनं एक छोटी भेट वस्तू म्हणून आम्ही देत आहोत की कोपागा फूड्सचं आंबोळी पीठ आहे, जे कोकणातलं एक प्रसिद्ध हा पदार्थ आहे आंबोळी. तर त्याचं पीठ आहे, त्याचे नक्की त्याचे सगळं बनवायचं कसं ह्याच्यापासून त्या पाकिटावर लिहिलेलं आहे. आणि ते तू खा, कारण अर्थात पौष्टिक आहे. आणि त्याच्यानंतर मुक्ताज आर्ट हा एक असा ब्रँड आहे की ते पुण्यामध्ये छोटे छोटे पॉट्सवर ते काही डेकोरेटिव्ह हे करायला, पेंटिंग करायला, आणि ते शोपीस म्हणून सगळ्यांना दिवाळीमध्ये असेल किंवा इतरही तुम्हाला कधी गिफ्टिंग म्हणून गिफ्ट म्हणून द्यायचं असेल त्यात तुमच्यासाठी ते बनवत असतात. आणि एकमेव आर्ट्स जे सलग 3 वर्ष फुलदर्शिका बनवत आले, यंदाही आता ते 2026 त्यांनी कॅलेंडर डिझाईन केलेले, खूप वेगळ्या प्रकारचं यंदा, कारण त्यांनी वेगळी थीम वापरली. दरवर्षी वेगळी थीम असते, यंदाची थीम त्यांनी वेगळी केली की QR कोड प्रत्येक महिन्यात त्यांनी लावले. त्यांनी त्या QR कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला पु ल देशपांडेचे व्हिडिओ, कथाकथन किंवा त्यांची नाटकं आहेत तर ती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, ऐकायला पण मिळणार आहेत. तर अशी काही छोट्या गोष्टी आहेत ज्या आम्ही तुम्हाला रिकाम्या हाती न पाठवता अशा आम्ही तुम्हाला छोट्या गोष्टी देत आहोत. आणि पुन्हा एकदा थँक्यू. आणि तोच पुन्हा प्रश्न की ह्या सगळ्या गप्पा तुला कशा वाटल्या? खूप छान बोलले. वृषाली ऑलवेज गिव्ह मी अ टर्निंग पॉइंट इन माय लाईफ. आणि तिने ऑलवेज, मी माझ्या ब्रँडचं म्हणजे माझ्या योगाचं याचं पण नाव आहे ऑलवेज अ योगी. सेकंडली तिने जो 2017च्या वेळी जसं मला माझ्यातला एक गुण जोपासून तिने मला जो चान्स दिलेला जुहीचा रोल करण्याचा, मी सेम आजही त्याच एनर्जीने मी तिच्याकडे, तिने जे माझ्यात ऑब्झर्व केलंय दॅट आय एम थँकफुल अबाउट. म्हणजे मी त्याच्यासाठी खरंच थँकफुल म्हणेन. कारण ज्या इथे येऊन आणि तिच्याशी एवढ्या वर्षानंतर एवढ्या गप्पा करून ते असं खूप छान, म्हणजे मी असं वर्ड्स मध्ये नाही डिस्क्राईब करू शकत, पण शी ऑलवेज गिव्ह मी अ टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ. नक्कीच नक्कीच नक्कीच. तर मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड नक्की आवडला असणार आहे, कारण याच्यातनं आम्ही तुम्हाला खूप साऱ्या अशा छान तुम्हाला गोष्टी आवडणाऱ्या सांगितल्या आणि काही अर्थात तुम्हाला मदत होणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेतच. तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्ही अजूनही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार आहे तर ते आधी खाली जाऊन त्याचं सबस्क्राईबचं बटन दाबा, शेजारी बेल आयकॉन आहे ते पण दाबा. म्हणजे तुम्हाला ह्या जे काय आम्ही वेगवेगळ्या एपिसोड सांगतोय की आता आपला जो काही सेगमेंट चालू आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना, जमेल तेवढ्या लोकांना हा शेअर करा. कारण तुम्ही कसं छान छान ऐकताय ना, तर ते बाकी तुमच्या लोकांना पण ऐकू देत. का ऐकतात, आनंद तुम्ही उपभोगताय ना, दुसऱ्यांना पण वाटत चला. तर मजाची गोष्ट वेगळी. तर भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि पाहत राहा आपला लाडका शो ज्याचं नाव आहे लाईट्स कॅमेरा ऍक्शन प्रोडक्शन हाऊस, निर्मित आणि प्रस्तुत जागर स्त्री शक्तीचा. थँक्यू.